नमस्कार, संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण शेवग्याचं झाड, हे बघा, हे शेवग्याचं झाड आहे, याची आपण माहिती घेऊया. आणि शेवग्याचं झाड हे सर्वच ओळखतात. हे बघा, समोरून एकदम हिरवीगार पाने आणि लांब लचक असं देठ आहे. चला बघा, लांब देठ आहे. बघा, समोरून असे हिरवीगार पाने आहेत आणि पाठची बाजू जर कधी बघितली आपण, अशी थोडीशी सफेद म्हणजे भुरकट असतात. ही बघा, ही अशी ही शेवग्याची पानं. तर मित्रांनो, आता आपण शेवग्याची पानं बघितले. पण शेवगा हा आपण बहुतेक लोक जेवणात वापरतात. बहुतेक म्हणजे सर्वच लोक जेवणात वापरतात. आता जेवणात वापरतो म्हणजे आपण भाजी करून खातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी करून आपण खातच असतो. त्याच्यानंतर याचा पाला जो आहे, हा पाला आहे, या पाल्याची देखील लोक भाजी बनवून खातात. फूल आहे, फुलाची पण भाजी बनवून खातात. शेवग्याच्या शेंगांचं सूप देखील बनवून पितात. अशा वेगवेगळ्या प्रकारानं हा जे आपल्याला जेवणात उपयोग येणारा हा वृक्ष आहे. तर मित्रांनो, हा जेवढा जेवणात आपल्याला उपयोगी येणार आहे, तेवढाच आयुर्वेदाने भरलेला आहे. याचे आयुर्वेदिक गुण जर कधी मी आपल्याला सांगायला लागलोच तर कमीत कमी 1.5-2 तास मला कमी पडतील, इतके याच्यात आयुर्वेदिक गुण भरलेले आहेत. मित्रांनो, आपण जर कधी माझ्या यूट्यूब चॅनलला जर कधी नवीन आल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. माझा कुठलाही व्हिडिओ माझ्या प्रसिद्धीसाठी बनवत नाही आहे किंवा मी चॅनल माझा कुठल्याही प्रसिद्धीसाठी खोललेला नाही, कारण की आपल्यांना रोगमुक्त व्हावं याच्यासाठी माझे प्रयत्न आहे आणि हा यूट्यूब चॅनलचा पूर्ण आपण फायदा घ्यावा. तर मित्रांनो, आज आपण शेवग्याच्या झाडाची मूळ मूतखड्यावर कशा पद्धतीनं कामाला येते. मूतखड्याचा त्रास बऱ्याच लोकांना आहे. मग काहीकांना 2 mm पासून तर 10 mm, 18 mm, 22 mm, 26 mm पर्यंत मूतखडे. तर याच्यासाठी आपण शेवग्याचा मूळ ही कशा पद्धतीनं वापरायचं. आपला कसल्याही पद्धतीचा मूतखडा असेल तो संपूर्ण विरघळून जातो. आता आपण त्याचं शेवग्याचं मूळ घेतलं. आपण शेवग्याचं मूळ आपण घेतलं 6 ग्रॅम. 6 ग्रॅम मूळ घ्यायचं आहे आपण आणि त्याच्यामध्ये 50 ग्रॅम पाणी टाकायचं आहे आणि उकळून घ्यायचं आहे. अष्टमांश काढा करायचा आहे आपल्याला त्याला. आणि अष्टमांश काढा झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि थंड करून त्यांनी आपल्याला सकाळीच आणि खाली पोट सिप करून प्यायचं आहे, थोडं कोमट असताना. सेम पद्धत संध्याकाळी पण घ्यायचं आहे. असं 2 वेळेस जर कधी आपण केलं तर 21 दिवसात सर्व प्रकाराचा मूतखडा हा पूर्णपणे विरघळून जातो. आता त्याचं दुसरं काम, शेवग्याचं दुसरं काम, बऱ्याच लोकांना डोळ्यावरती जाळं आले असतं. डोळ्याचे बुबुळ आहेत, जो पॉईंट आपला डोळ्याचा त्याच्यावर जाळं आलेलं असतं, तर ते जाळं निघून जाण्यास देखील हे मदत करतं. हा पाला इतका गुणकारी आहे. तर आपण काय करायचं आहे, हा बघा, हा पाला घेतला आपण, स्वच्छ पाण्यानं मिठाच्या पाण्यात टाकून पहिला धुवून घ्यायचा, नंतर परत चांगल्या पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे आणि याला कुटून डबल वस्त्र गाळ करून पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे रस काढून घ्यायचा आहे. आणि ते आपण 1 चमचा रस जर कधी घेतला तर त्यात 1 चमचा शुद्ध मध घ्यायचं आहे आणि दोघंही मिक्स करायचं आहे. आपण जर कधी रात्री झोपताना 2-2 ड्रॉप जर कधी आपण या डोळ्यात टाकलास तर आपल्या डोळ्यावरची जाळी ही पूर्ण निघून जाण्यास मदत होते. थोड्या दिवसात आपल्याला ह्या डोळ्याचा आजारसुद्धा निघून जातो. त्याच्यानं लाली निघून जाते, डोळे दुखत असतील ते निघून जातात. आणि डोळे जर कधी आले असतील तरी याचा उपयोग त्याच पद्धतीनं केला तरी आपले डोळे दुखणं देखील कमी होतं आणि डोळ्याचा आजार निघून जातो. इतका हा शेवग्याचा पाल्याचा उपयोग आहे. शेवग्याचा झाडाचा गुणधर्म खूप प्रकाराचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर कधी आपल्याला आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. मित्रांनो, नमस्कार.